नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की अवंती वहिनी धैर्यला सावीबरोबर बोलायला सांगतात. तो सुद्धा सावीला हॅलो म्हणतो, पण सावी त्याला काय बोलणार तेवढ्यात तो अंगद सावीसमोर येऊन तिला हॅलो म्हणतो, म्हणून तिला कॉल कट करावा लागतो. यामुळे मात्र धैर्याची खूपच चिडचिड होत असते. कोणीतरी दुसरं भेटलं की लगेच कॉल कट केला, काय समजते ही स्वतःला, मग माझ्याबद्दल विचारलंच कशाला, असं तो स्वतःशीच म्हणत असतो. आणि वहिनींना जायला सांगून तो एकटाच स्वतःच्या हाताने जेवत असतो. त्याला सावीची खूप आठवण येत असते. इकडे सावी अंगदची फाईल चेक करत असते, तेव्हा सावी त्याला हॉटेलबद्दल, भाऊंबद्दल भरपूर प्रश्न विचारते. ते सगळे प्रश्न ऐकून तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, त्याला घामच फुटतो. आता काय उत्तर देणार म्हणून तो उगच गोल गोल गप्पा मारत असतो. सारखं मी खूप प्रामाणिक साधा माणूस आहे, माझ्यावर भाऊंचे संस्कार आहेत असं म्हणत असतो. मध्येच सावीचं कौतुक करत असतो. तुम्ही माझी साथ द्याल तर माझं हॉटेलचं काम खूपच मोठं होईल, असं होईल तसं होईल, असं काहीही बोलत असतो. शेवटी काहीच उत्तर मिळत नाही, तेव्हा तो सरळ 1,00,000चा चेक लिहून सावीला देतो आणि तिथून काढता पाय घेतो. इकडे दामिनी, विलास आणि भास्कर त्या अंगदच्या कॉलची वाटच पाहत असतात. तेव्हा तो कॉल करून सांगतो की आत्तापर्यंतचा प्लॅन व्यवस्थित जातोय. तरीही विलासला धैर्य सावीला यातून वाचवेल असा डाऊट असतो. तेव्हा दामिनी भास्करकडे झोपेच्या गोळ्या देत त्या धैर्याला खाऊ घालायला सांगते. तिकडे सावीला अंगद जरा गडबडच माणूस वाटत असतो. तिला त्याच्याबद्दल जरा डाऊट येतोच. ती परागबरोबर बोलत असते, तेवढ्यात तिला आठवतं की धैर्याच्या औषधांची वेळ झाली आहे. ती लगेच धैर्याला कॉल करते, पण तो खडूसपणा दाखवत कॉल कट करतो आणि पुन्हा सावीच्या कॉलची वाट पाहत बसतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की भास्कर इराकडे त्या झोपेच्या गोळ्या देत या धैर्याच्या नव्या गोळ्या आहेत असं सांगतो. तेव्हा ती लगेच त्या गोळ्या धैर्याला खायला देत असते. तेवढ्यात सावी तिथे येते आणि या धैर्याच्या गोळ्या नाहीच आहेत असं म्हणून सांगते. तर पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.